अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आता मी थोडा फास्ट जातो. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये मागच्या टप्प्यात पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13 लाख घरं मिळाली होती. त्यातली 99% घरं आपण पूर्ण केली. 98%, 2% लोक सापडत नाही आहेत, गायब झाल्यात, अशी परिस्थिती आहे. पण मला सांगताना आनंद वाटतो की दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्याच वर्षी केंद्र सरकारने आपल्याला 20 लाख घरं दिलेली आहेत. हा देशातला रेकॉर्ड आहे. आणि मी ग्रामविकास विभागाचं अभिनंदन करेन. ही मिळाल्यानंतर, नवीन आपल्याला मान्यता मिळाल्यानंतर 1 महिन्याच्या आत ग्रामविकास विभागाने त्यातल्या 16 लाख घरांना मान्यता दिली आणि 10 लाख लोकांच्या खात्यामध्ये पैसे गेले आणि उरलेल्या 6 लाख लोकांच्या खात्यातही पैसे चाललेले आहेत. आणि आपण हे करत असताना निर्णय केला की आपण 50,000 रुपयाची वाढ ही राज्याच्या वतीनं त्याच्यामध्ये देतो. त्यामुळे आता प्रधानमंत्री आवास योजनेचा जो त्या ठिकाणी लाभधारी आहे त्याला वेगवेगळं सगळं मिळून 2 लाखापर्यंत आता हे पैसे मिळणार आहेत. ते आपण जे सांगितलं भास्करराव, नाही एक मिनिट नाही भास्करराव देशभरामध्ये हा फरक त्या ठिकाणी प्रत्येक राज्यात आहे. केंद्राने तो ठेवलेला आहे आणि म्हणून आपण याचा विचार करूनच मग आपण हा निर्णय घेतला की ग्रामीणमध्ये वाढवले पाहिजे, म्हणून हे पैसे आपण या ठिकाणी वाढवलेले आहेत. आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकूण पहिल्या टप्प्यामध्ये 13,57,000 घरं म्हणजे 20,364 कोटी. दुसऱ्या टप्प्यात 20 लाख घरं म्हणजे जवळपास हे 40,000 कोटी. आणि आपल्या राज्याच्या योजनेतनं म्हणजे ज्या वेगवेगळ्या योजना आपल्या चाललेल्या आहेत त्या योजनेतनं 17.54 लाख घरं असे एकूण 51 लाख घरं आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बांधतो आहोत. आणि जवळपास 85,000 कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये होणार आहे. आणि त्यात सोलारचे पैसे पकडले तर ती अजून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ती वाढणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या संदर्भात इंदू मिलचं स्मारक जे आहे त्याच्यामध्ये 372 कोटी रुपये आतापर्यंत खर्च झालेले आहेत. जवळपास मेजर काम यातलं जे सहाय्यभूत इमारतींचं आहे ते आपल्याला झालेलं दिसतं आहे किंवा अंतिम टप्प्याकडे चाललेलं आहे. 350 फुटाचा पुतळा तो देखील आपण निश्चित केलेला आहे आणि 100 फुटाचं त्याचं पदपीठ असणार आहे. एकूण हा जो प्रकल्प आहे हा आता 1090 कोटी रुपयाचा आहे. आणि आपला प्रयत्न आहे की पुतळ्याचं काम जर पूर्ण होऊ शकलं, इतर सगळी कामं आपण 6 डिसेंबर 2025 पूर्वी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण पुतळ्याचं काम पूर्ण होऊ शकेल का अजूनही त्याबद्दल थोडी साशंकता आहे. त्यामुळे ते काम पूर्ण झाल्यानंतर पण अतिशय चांगलं काम राम सुतार साहेब त्या ठिकाणी करतायत. त्यामुळे निश्चितपणे हे स्मारक देखील नाही आता ते गेल्या त्यानंतर आपण सगळ्यांची कमिटी पाठवली होती. त्या कमिटीने सुधारणा सुचवल्या, तर सगळ्या सुधारणा मान्य करून त्यानंतर आपण तो पुतळा केलाय. आता मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना, आता या योजनेच्या डिटेलमध्ये जात नाही, एवढंच सांगतो की आपण हा निर्णय घेतलेला आहे की पुढचे 5 महिने आपण त्यांना एक्सटेन्शन देणार आहोत आणि 11 महिन्याचा कालावधी त्यांचा पूर्ण करणार आहोत. पण मला सभागृहाच्या निदर्शनास एक गोष्ट आणून द्यायची आहे. आता नको, प्रत्येक याच्यात एक गोष्ट मला या निमित्ताने लक्षात आणून द्यायची आहे की 11 महिन्यानंतर आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आता पुन्हा कंटिन्यू करा, याकरता येऊ नये. कारण 11 महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक, हे कार्य प्रशिक्षण योजना ही नोकरीची योजना नाही, अप्रेंटिस आहे, त्यांच्याकडे सरकारचं सर्टिफिकेट असेल तर त्यांना नोकरीत फायदा मिळेल म्हणून योजना आखलेली आहे. त्यामुळे 11 महिन्यानंतर नवीन तेवढेच लोक हे कार्य प्रशिक्षणात आपल्याला घ्यायची आहेत. त्यामुळे त्याकरता कोणी आग्रह धरू नये अशा प्रकारे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. टेक्सटाईलच्या संदर्भातले काही बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत.
निश्चितपणे मी आता त्या सगळ्याच्या जाणार नाही. रेशीम उद्योगाच्या संदर्भात, मिनी टेक्सटाईलच्या संदर्भात किंवा एक चांगली सूचना आली की टेक्सटाईलमध्ये